महत्वाची बातमी, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दरम्यान हा हल्ला कुणी केला, कशासाठी केला याचा तपास आता सुरू आहे। नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्याचा हा प्रयत्न करण्यात आल्याचं आपण पाहतोय। याआधी सुद्धा जलील यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते आणि आता नाराज कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा होत आहेत, त्यांचे दौरे होत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची सध्या माहिती समोर येते। तर आताच काही वेळापूर्वी इम्तियाज जलील यांनी खरं तर प्रतिक्रिया दिलेली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या वाहनावर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर याआधी सुद्धा त्यांनी प्रचाराला जात असताना त्यांना काळे झेंडे काही कार्यकर्त्यांनी दाखवलेले होते, मात्र निवडणुकीच्या निकालामध्ये हिरवे झेंडे आणि काळे झेंडे यातलं महत्त्व समजेल असं इम्तियाज जलील म्हणाले होते आणि आता नाराज कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाहनावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। इम्तियाज जलील जिन्सी पोलीस ठाण्यात या संदर्भात दाखल झालेले आहेत। सध्याची महत्त्वाची माहिती आपण पाहतोय, नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। याच पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील सध्या पोलीस ठाण्यात आहेत। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला। जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये ते आता दाखल झालेले आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी आपण पाहतोय। हा मोठा गोंधळ खरं तर या परिसरामध्ये झालेला आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मारहाण सुद्धा केली जाते। पोलीस या सगळ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी आलेले आहेत आणि काहीसा लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागतोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांच्याच नाराज कार्यकर्त्यांनी केला आणि त्यानंतर हा मोठा गोंधळ झाल्याचं आपण पाहू शकतोय। या ठिकाणी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना काहीसा लाठीचार्ज सुद्धा करावा लागलेला आहे। दरम्यान इम्तियाज जलील यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। काल सुद्धा प्रचाराला गेले असता त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा हा प्रयत्न केला।